नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश सर जीके ट्युटोरियल या ऑनलाईन पॉलिटेक्निक क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर, ठीक आहे, जो की DRS 316308 हा त्याचा कोड आहे. आणि हा सब्जेक्ट दिस सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट फॉर द ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रोलर इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या चारही ब्रांचेससाठी इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण म्हणजे डिप्लोमाला ऍडमिशन घेतल्यापासून फर्स्ट सेमिस्टरला तर सगळ्याला कॉमन सब्जेक्ट होते, ठीक आहे, पण सेकंड सेमिस्टर पासून सिव्हिल इंजिनिअरिंग साठी असे स्पेशल टेक्निकल सब्जेक्ट आले, बरोबर. तर त्याच्यासाठी हा जो आपला सब्जेक्ट आहे डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर, ज्या कन्सेप्ट आहेत ते अगोदरच्या म्हणजे सेकंड सेम पासून कन्सेप्ट त्याच्या आपण यूज करत आलेलो आहे. बघा, सेकंड सेमिस्टरला आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट शिकलो, बरोबर. कोणता होता सब्जेक्ट तो? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. नंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स झाल्यानंतर थर्ड सेमला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम. त्यानंतर इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन तिसरा सब्जेक्ट शिकलो. त्यानंतर थेअरी ऑफ स्ट्रक्चर हा सब्जेक्ट शिकलो. आणि हा सर्वांवर डिपेंड असणारा जो आपला सब्जेक्ट असणार आहे तो असणार आहे आपला डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर, म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या कन्सेप्ट, सॉमच्या कन्सेप्ट, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनच्या कन्सेप्ट आणि थेअरी ऑफ स्ट्रक्चर या चारही विषयाच्या कन्सेप्ट आपण या सिलेबस मध्ये किंवा ह्या सब्जेक्ट मध्ये बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं की हा जो सब्जेक्ट आहे त्याचा बेसिक्स अगोदरच तुम्हाला झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सब्जेक्ट जो आहे डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर हा टोटल तुम्हाला 175 मार्क्सचा हा पूर्ण सब्जेक्ट आहे, ठीक आहे. आता तुम्ही लास्ट सेमिस्टरला आहात त्याच्यामुळं सगळं तुम्हाला ह्याच्याबद्दल माहित असेल, तरी पण मी तुम्हाला सांगतो थेअरी आपल्याला टोटल 100 मार्क्सची आहे, ठीक आहे. तर त्यातला तुम्हाला माहित आहे युनिट टेस्ट असतात, 2 युनिट टेस्ट होतात एका सेमिस्टर मध्ये 30 मार्क्सच्या, आणि त्याचं ऍव्हरेज 30 मार्क पैकी आपल्याला दिलं जातं. त्यानंतर थेअरी पेपर आहे तो 70 मार्क्सचा आहे, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे जे पाठीमागचे जेवढे काय सब्जेक्ट झाले होते, तुमचं इस्टिमेटिंग, कॉस्टिंग असेल किंवा थेअरी ऑफ स्ट्रक्चर झालं, हे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला 4 तासाचा थेअरी पेपर होता. सेम त्याचप्रमाणे ह्याचा पण थेअरी पेपर हा तुमचा 4 तासाचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस, न्यूमेरिकलची प्रॅक्टिस काय करावं लागणार आहे, वाढवावं लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण सेम एक्झाम्पल्स भरपूर आहेत, न्यूमेरिकल भरपूर आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळं पेपरचा टायमिंग हा 4 तासाचा आहे. तर प्रॅक्टिकल आहे टोटल 50 मार्काचं, ठीक आहे. तर त्यापैकी तुमचे जे रेग्युलर प्रॅक्टिकल होतील, मॅन्युअल असेल, डिझाईन असेल, ते तुम्हाला 25 मार्क्सचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच प्रॅक्टिकलवर तुमची फायनल एक्झाम होणार आहे, म्हणजेच एक्सटर्नल वायवा होणार आहे, एक्सटर्नल ओरल होणार आहे, ते आहे तुमची 25 मार्क्ससाठी. त्यानंतर सेल्फ लर्निंग असेसमेंट, थोडक्यात तुम्हाला काय दिली असते त्याच्यामध्ये असाइनमेंट दिली असेल, तर त्या असाइनमेंट असणार आहे तुमच्या 25 मार्क्ससाठी. तर टोटल हा सब्जेक्ट आहे तुमचा 175 मार्क्सचा, ठीक आहे. मग सांगितलं मी तुम्हाला थेअरी पेपर आहे आपला, थेअरी जी आहे ती टोटल 100 मार्क्सची आहे. त्यापैकी थेअरी पेपर जो आहे तो आहे आपला 70 मार्क्ससाठी. आणि हे जे 70 मार्क्स आहेत, हे जे 70 मार्क्स आहेत, ते टोटल 5 युनिट्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. टोटल DRS मध्ये 5 युनिट आहेत. तर त्यातला पहिला युनिट आहे फंडामेंटल ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर, म्हणजे बेसिक आहे त्यामध्ये, ठीक आहे. बेसिक आहे म्हणजे बेसिक ऑफ किंवा फंडामेंटल ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर, टोटल आहे 8 मार्क्स साठी. त्यानंतर अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम हा टोटल 22 मार्क्स साठी आहे. त्यानंतर डिझाईन ऑफ स्लॅब 14 मार्क्स साठी आहे. त्यानंतर डिझाईन ऑफ ऍक्सियल लोडेड शॉर्ट कॉलम अँड फुटिंग हा 14 मार्क्स साठी आहे. त्यानंतर डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर कनेक्शन्स हा टोटल 12 मार्क्स साठी आहे. असं टोटल मिळून 5 युनिट तुम्हाला 70 मार्क्स साठी आहे. हे जे मार्क्स आहेत ते आपले मिनिमम मार्क आहेत, म्हणजे कमीत कमी तो चॅप्टर तुम्हाला तेवढ्या मार्क्स साठी विचारतील. पण जर क्वेश्चन पेपर जर बघितला तर आपला टोटल क्वेश्चन पेपर हा 102 मार्क्सचा असतो. तर उद्यापासून आपण
डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर या सिलेबससाठी उद्यापासून सुरुवात करणार आहोत. उद्यापासून पहिला युनिट आपला स्टार्ट होणार आहे, फंडामेंटल ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर. ठीक आहे, थँक्यू.